पुन्हा एकदा यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. काल व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. आता बनवायची आहे वांग्याची ग्रेव्ही. त्याच्यानंतर बटाट्याचा थोडासा रस्सा राईस लावायचा आहे आणि पीठ तर मळून घेतलेलं आहे. तर कधी कधी ना म्हणजे थोडंसं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून करते. कारण आपल्याला ना जसं जसं म्हणजे कमेंट येतील, जसं आपल्याला प्रोत्साहन भेटते, म्हणजे व्हिडिओ बनवायला आपल्याला ना थोडंसं इंटरेस्ट वाटतो आणि आवड निर्माण होते त्या गोष्टीची, कंटाळा येत नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते ना त्या गोष्टीत आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. मला कधीही यूट्यूबचं व्हिडिओ टाकताना किंवा बनवताना कधीही त्रास झाला नाही किंवा कधीही कंटाळा मला वाटला नाही. कारण मला ना प्रत्येक दिवशी एक नवीन ऊर्जा, काय नवीन कंटेंट, नवीन काहीतरी असं, किंवा घरात सुद्धा म्हणजे आता नवीन नवीन मी जी काय करते ना, माझं पहिल्यापासून माइंड आहे ना, ते सगळं मी व्हिडिओमध्ये जसं आहे ना तसं एकदम ओरिजिनल मी व्हिडिओमध्ये उतरवत असते. अजिबात काय म्हणजे एक्स्ट्रा मी करत नाही व्हिडिओसाठी. म्हणजे स्वतः ना म्हणजे घरात जसं मी आहे माझा वावर तसंच एकदम व्हिडिओ म्हणजे मला घेतल्यामुळं मला ना असं म्हणजे एक्स्ट्रा मी यूट्यूबसाठी काहीतरी करते असं मला अजिबात वाटत नाही. तर असो, तर मला फक्त ह्याच्या म्हणून एवढं सांगायचं होतं की आता जे काय तुम्ही मला कमेंट लाईक करता हो ना, तर त्या सगळ्यांसाठी ना पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून थँक्यू. आणि जी काय तुम्ही असं म्हणजे वेळात वेळ काढून जी काय माझ्यासाठी वेळ काढतात त्याच्यासाठी परत परत तुम्हाला धन्यवाद. तर आता इथं बनवायचं होतं बघा मला. इथं शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते. तर आता बनवायची होती पहिल्यांदा भाजी. तर ही भाजी ना मी याची बनवत आहे, आपलं बटाटाचा थोडासा अगोदर रस्सा बनवून घेणार आहे एकदम नॉर्मल असा, आणि त्याच्यानंतर बनवणार आहे ग्रेव्ही. तर काय नाही, याच्यामध्ये ना सिंपल असा कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि थोडंसं आपलं गरम मसाला, थोडंसं घरचं काळं तिखट, हे सगळं असं टाकून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये जो काय आपला बटाटा आहे ना तो बटाटा टाकून घेणार आहे आणि सिंपल पाणी वगैरे ओतून घ्यायचं, झालं. कधी कधी ना जास्त मसाल्याच्या भाज्या खाण्यापेक्षा असं आठवड्यातनं 1-2 भाजी सिंपल खाल्लेलीच बरी मला वाटते. कारण आपण ना आजाराला आमंत्रण देतोय असं मला वाटतं. जास्त म्हणजे मसाल्याचे पदार्थ खाऊन ना त्या आजाराला आमंत्रण आपण स्वतः दिल्यासारखं आहे. मी काय करते माहिती आहे का, असं जी काय पहिल्यापासून माझं आहे रुटीन, मी घरात जशा भाज्या बनवते तसंच माझं आहे. मी असं यूट्यूब चालू केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मग त्याच्यात नवीन नवीन काहीतरी दाखवायचं म्हणून असं अजिबात करत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं ना तर आपलं शरीर आहे. शरीर म्हणजे आपली संपत्ती सगळ्यात मोठी मला असं वाटते. आपण जेवढं आपल्या शरीराला वेळ देऊ, आपलं शरीर माइंड फ्रेश, कसं माहिती आहे का, शरीर सगळ्यात मोठं म्हणजे आपलं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शरीर व्यवस्थित असलं, शरीरात आपल्या सगळं विटॅमिन, सगळं जी शरीराला हिमोग्लोबिन सगळं असलं तर आपण ना असं आतून फ्रेश असतोय, आपलं माइंड फ्रेश असतं, असं असतंय. त्याच्यामुळं मी का होता होईल तेवढं ना आपल्या हातून जेवढं होतंय तेवढंच मी करते. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे जास्त लोड घेऊन कोणतीही गोष्ट आपण केली ना तर ती आपल्याला सक्सेस जरी झाली ना तर त्या गोष्टीचा आनंद भेटत नाही बघा. त्यामुळे कधी पण ना आपल्या हातून जेवढं होतं तेवढं आनंदानं करायचं. आणि असं म्हणजे बळजबरीनं कोणतीही गोष्ट म्हणजे मला हे करायचंच आहे असं म्हणून जर आपण एखादी गोष्ट केली ना तर ती तेवढी फ्रीमध्ये आणि तेवढी म्हणजे एकदम रिलॅक्समध्ये ती होत नाही. तर मी ना म्हणजे माझं स्वतःचं जसं लाईफ आहे ना, थोडक्यात तुम्हाला सांगते, एकदम रिलॅक्स म्हणजे होता होईल तेवढं ना स्वतःला, फॅमिलीला आणि एकदम असं रिलॅक्स ठेवायचं. जास्त म्हणजे नंतर नाही. शेवटी काय माहिती आहे का, आपण कितीही केलं ना तरी तिथं येऊन टेकणार आहोत एवढं मला वाटते. आपण कितीही कमाव, पैसा, संपत्ती म्हणा किंवा माणुसकी म्हणा, कितीही काही केलं ना आपण तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपली पळती बाजू ही दुसऱ्यांना दिसतच असते. त्यामुळे आपण काय माहिती आहे का, आपण आपलं स्वभाव, आपली मानसिकता ही आपली आपली ठेवायची. दुसऱ्याचा अजिबात म्हणजे काय, दुसऱ्याचा आपल्या स्वतःच्या लाईफवर अजिबात काय परिणाम होता कामा नये आणि कधी होऊही द्यायचा नाही. कारण कसं आहे, एकदा दुसऱ्यांना कळलं ना त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा आपल्या स्वतःवर परिणाम होतोय तर ती मग आपलं आयुष्य खचून जायला चालू होते. त्यामुळे आपण ना एकदम फ्री माइंडेड राहून आपलं आयुष्य जगलं पाहिजे. कारण आयुष्य काय पुन्हा पुन्हा नाही, एकदाच आहे. त्यामुळं आयुष्य एकदम निवांत जगलं पाहिजे असं मला वाटते. तर इथं आता बघा, माझी एकदम सगळ्यात आवडता विषय म्हणजे माझी इथं देवपूजा सगळ्यात आवडतीचं काम माझं म्हणलं तर सकाळचं तर ही आहे बघा. मला ना अजिबात कंटाळा येत नाही देवपूजा करायची म्हणलं ना, अजिबात कंटाळा येत नाही. का माहिती का, कारण सकाळी
कितीही काम मी करू द्या. आता सकाळी माझं कसं आहे, आता शाळा आहे पोरांची असल्यामुळं मला माझ्या रुटीननुसार वागावं लागते. पण मी काय करते माहिती का, सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि स्वयंपाक झाला म्हणून मला थकायला वगैरे अजिबात वाटत नाही. मला ना अजून देवपूजा करायची आहे म्हणून उलटं भारी वाटते. आता स्वयंपाक पडदिशी कधी मी उरकून टाकते आणि कधी देवपूजा करते असं होतं. तर ती मला ना एक सवय आहे. सकाळी सकाळी जसं आपण चहा घेतल्याशिवाय आपल्याला करमत नाही ना, तसं मला देवपूजा केल्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही, करमत नाही. जोपर्यंत सगळ्या असा माझ्या म्हणजे सकाळ सकाळी मंदिराच्या कडनी पूर्ण असा उदाचा धूर असा म्हणजे त्याचा सगळा सुवास उठत नाही ना घरात, तोपर्यंत अजिबात मला दुसरं काम असं करू वाटत नाही. आता न विलाजानं मी सकाळी टिफिन वगैरे बनवत असते आणि मला ते काम आता कसं आहे माहिती आहे का, शेवटी फॅमिलीला वेळ देणे तेवढंच महत्त्वाचं. तर फॅमिलीसाठी आपली आपली जी काय कर्तव्य ते आपण केलीच पाहिजे. तर मी काय करते, स्वयंपाक पहिल्यांदा बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एकदा 2 भाज्या चपाती भात लावून घेतला, ती किचन कट्ट्यावर व्यवस्थित बनवून व्यवस्थित किचन कट्टा साफ करून ठेवला आणि कपडे मी मशीनला परत लावत असते. पहिल्यांदा देवपूजा करत असते, मशीनला कपडे टाकायची आणि देवपूजा करायला घ्यायची, असं करते. मग मला ना असं म्हणजे आपलं मन पण फ्रेश झालेलं असते. आता आपलं दुसरं काही काम पण नाही ना आपल्याला, तर एवढंच काम आहे. तर देवपूजा करायला ना अजून इंटरेस्ट वाटते आणि जेवढं म्हणजे आपण देवाला अजून काय करू, देवासाठी अजून काय करू असं वाटत राहते. आणि तिथं म्हणजे देवपूजेच्या जागी बसलेलं ना, तर तिथंच मी एक अर्धा तास तर माझा देवपूजामध्ये तसाच जातोय. पण तो वेळ ना आज असा कारणी लागल्यासारखं वाटतोय आपला. तर इथं आता सगळं देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता माझं आजचं रुटीन सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर भेटूया माझ्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इकडं थांबा जरा, इकडं काय चाललंय बघा. हो का, इकडं असं चाललेलं आहे, इकडं चाललेला आहे संध्याकाळचा अभ्यास. तर संध्याकाळचा अभ्यास चाललेला आहे आणि ह्यांना आता झालेली आहे कॅमेऱ्याची सवय. काय फरक पडत नाही कॅमेरा चालू असो किंवा बंद असो. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.